रंगीबेरंगी रांगोळी. वर चढणाऱ्या जिन्यांपासून तर घराचा कानाकोपरा रंगीत फुलांच्या माळांनी सजलेला होता. तरीही अजून सजावट सुरूच होती. अपेक्षा आणि राघवची दोन्ही मुले आदित्य व राणू सुंदर पोशाख घालून घरात सगळीकडे हुंदडत होते. त्यांना घरामध्ये आज काय आहे याचे कुतूहल होतेच, सोबत घरामध्ये जमलेल्या सगळ्या कुटुंबियांसोबत मजा मस्ती करायला खूप आवडत होते. आजी आजोबा, काका काकू, मोठी आत्या, मामाजी व त्यांची मुले या सर्वांनी घर अगदी गजबजले होते. घर आतपासून बाहेरपर्यंत सजून झाल्यावर घराच्या बाहेर गेटच्या आतमध्ये अपेक्षाने मोठी गोल रांगोळी काढलेली. विविध रंग त्यात भरलेले होते. अजूनही ती त्यात रंग भरतच होती. कोणीही आत आले की सर्वात आधी नजर त्या रांगोळीवर जाईल अशी सुंदर रांगोळी जमली होती. अपेक्षाची मोठी नणंद अंकिता तिथे आली. अपेक्षा, अगं किती रंग भरशील अजून? थकली नाही का तू? जा, तू स्वतःची पण तयारी कर. बघ तुझी साडी रांगोळीने खराब झाली आहे. हो ताई, जाते. मला यात इतके रंग भरायचे होते जितके रंग मला आपल्या जीवाच्या आयुष्यात भरायचे आहेत. पुन्हा तिचे जीवन या रंगांनी सजलेले पाहायचे आहे मला. अंकिता अपेक्षाच्या जीवाविषयीच्या भावना समजत होती. आटोकाट प्रयत्न केले होते तिने जीवाला तिने गमावलेले सुख वापस देण्यासाठी. जीवा अपेक्षाची लहान नणंद, म्हणजे अंकिताची लहान बहीण, जी 4 वर्षापासून विधवा म्हणून या घरात राहत होती. घरातल्यांनी तिला किती समजावले, जे झाले ते विसरून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा सल्ला दिला, पण जीवा नेहमी फिक्कट, कधी कधी पांढरे कपडे घालूनच राहायची. इतके सुंदर लांब केसाला छान सजवणे तर तिने सोडूनच दिले होते. नेहमी तेल लावून घट्ट वेणी घालून नोकरीवर जायची. कोणाशी जास्त बोलत नव्हती. चेहरासुद्धा कपड्यासारखा पांढरा पठ्ठा करून ठेवला होता. 4 वर्षाआधी अपेक्षाच्या पाठोपाठच जीवाचे लग्न झाले. अपेक्षा सून म्हणून आली आणि काही महिन्यातच जीवाचे लग्न जुळले. सर्व हौसमौज करत तिचे लग्न एका स्वतः सुशिक्षित घरामध्ये करण्यात आले. जीवा आणि सगळेच आनंदित होते. लग्नाच्या काही महिन्यातच शरीराने धष्टपुष्ट दिसणाऱ्या जीवाच्या नवऱ्याला ब्रेन ट्यूमर निघाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सासरच्यांनी तिला अपशकुनी असल्याचा ठप्पा लावला. तेव्हापासून जीवा माहेरी येऊन बसली. हा केवळ एक योगायोग होता, यात तिची काहीच चूक नाही असे सर्व परीने समजावूनही जीवाच्या डोक्यात ते विचार गेले नाही. ती स्वतःला अपशकुनी समजून घरातल्या मंगल कार्यापासून दूर ठेवू लागली. तिचे आईवडील, भाऊ बहीण सर्वांना तिच्यासाठी दुःख वाटत होते. तिला यातून कसे बाहेर काढावे हेच समजत नव्हते. पण आता जीवाचे दुःखाचे दिवस संपले होते. काही महिन्यापूर्वी अपेक्षाची एक जिवलग मैत्रीण खूप दिवसांनी दिवाळीनिमित्त तिचा नवरा, तरुण धीर आणि सासूला घेऊन अपेक्षाला भेटायला आले. ते सर्वच विचार आचाराने आधुनिक होते. अपेक्षाने जबरदस्तीने जीवाची भेट त्या दिवशी त्यांच्यासोबत घालून दिली. जीवा थोडा वेळ बसून तिच्या खोलीत निघून गेली. अपेक्षाच्या मैत्रिणीचा धीर आनंदला जीवा खूप आवडली. तिच्याविषयीची सर्व कहाणी अपेक्षाने त्यांना सांगितली. आनंद घरी आल्यावर म्हणाला, माझे जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर त्या मुलीशी करा. मला आवडली ती मनातून. आनंदची आई म्हणाली, ती मुलगी विधवा आहे. मला हरकत नाही, पण तुला चालते का? पूर्ण विचार करून घे. आनंद म्हणाला, जे काही तिच्यासोबत झाले तो निव्वळ योगायोग होता. मला चालते, तुम्ही तुमचे मत सांगा. सर्व तयार झाले. आनंदसाठी ते स्थळ घेऊन अपेक्षाकडे आले. जीवाच्या आईवडिलांना मुलीचे घर पुन्हा बसणार म्हणून खूप खुशी झाली, पण जीवाला खूप त्रासाने या लग्नाला तयार करावे लागले. तिच्या मनातून ती भीती जातच नव्हती. अपेक्षा म्हणाली, काही काळजी करू नका. जीवाच्या मनावरचा काळा रंग काढून विविध रंग मी तिच्या मनात भरण्यात नक्की यशस्वी होईल. तुम्ही साखरपुड्याची तयारी करा. आज आनंदाने जीवाचा साखरपुड्याचा दिवस. सगळी तयारी झाली. अपेक्षाही तयार झाली. पाहुणे येण्याची वेळ झाली, पण जीवा तिच्या खोलीत बेडवर दोन्ही पाय दुमडून त्यामध्ये डोके ठेवून बसली होती. अपेक्षाला याचीच भीती होती. ती अंकिताला येऊन जीवाच्या जवळ गेली. जीवा, तयार नाही व्हायची का? अपेक्षाने विचारले. नाही व्हायचे मला तयार. मी अपशकुनी आहे. का करता माझे लग्न? आनंद एक चांगला मुलगा आहे. त्यांचे वाईट करू नका. काही वाईट होणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. तुझ्यासारखा निरागस मुलगी अपशकुनी होऊच शकत नाही, अपेक्षा म्हणाली. दारात उभे असलेल्या आनंदच्या आईने ते ऐकले. बरोबर आहे जीवा. नशिबात जे असतं ते होतेच. त्याला कोणी जबाबदार नाही. हा घे आनंदने पाठवलेला गजरा आणि तयार हो. आम्ही वाट बघतोय. जीवाला अपेक्षाने छान तयार केले व बाहेर आली. तिला बघून आनंद खूप खुश झाला. आज 4 वर्षांनी तिने रंगीत साडी घातली होती. अपेक्षाची लहान मुले तिथे आली. अच्छा, म्हणजे हे आमचे नवीन मामा. जीवा आत्या, तू पण जाणार आम्हाला सोडून? सगळे हसले.
साखरपुडा आनंदात पार पडला. अपेक्षाने काढलेल्या रांगोळीचे खूप कौतुक झाले. अपेक्षा म्हणाली, आमची जीवा त्याहूनही जास्त रंग तुमच्या जीवनात भरेल. आनंद म्हणाला, खरोखर जीवाचे जीवन या रांगोळी इतके रंगीत बनवण्याची जबाबदारी माझी आहे. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.